नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण 5 आणि 6 मे या 2 दिवसांच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल की नुकतेच भारतीय वायुसेना उपप्रमुख कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख नुकतंच बनलेले आहेत. तर हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे नर्मदेश्वर तिवारी आहेत ते भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. आणि या अगोदरचे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण होते असं जर प्रश्न विचारण्यात आला, त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. SP धारकर हे अगोदर आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये उपप्रमुख होते. तसेच इतर काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. तर भारतीय वायुसेना प्रमुख आहेत सध्या अमरप्रीत सिंग, भारतीय नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी आणि भारताचे CDS आहेत अनिल चौहान. तसेच भारतीय वायुसेनेचा उल्लेख आला आहे. तर त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना झाली होती 8 ऑक्टोबर 1932 ला. म्हणून 8 ऑक्टोबर भारतामध्ये वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि सध्या वायुसेनेचे प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, देवेन भारती हे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अर्थात मुंबईचे नवीन पोलीस कमिशनर बनले आहेत. हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांमध्ये यावर प्रश्न हा दिसून येणार आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे देवेन भारती आहेत ते मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त बनलेले आहेत. या अगोदरचे पोलीस आयुक्त कोण होते त्यांचं सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव होतं विवेक फणसाळकर. तसेच महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या पदांवर ज्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहिली आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्राच्या राज्य मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक आणि या दोन्ही महिला पदांवर पहिल्यांदाच यांच्या नियुक्त्या ह्या झालेल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचे सध्या महाअधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत दिनेश वाघमारे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आलोक आराध्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला कृपया करून लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच प्रकाशित सिब्रीच्या रिपोर्टनुसार सैन्यावर खर्च करण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, भारताचा या रिपोर्टनुसार जगामध्ये सैन्यावर खर्च करण्यामध्ये 5वा क्रमांक लागतो. त्याविषयी लक्षात ठेवा. हे जे काही रिपोर्ट आहे ते सिप्रीने प्रकाशित केलेलं आहे. त्याचं नाव आहे ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर आणि यानुसार भारताचा सैन्यावर खर्च करण्यात जगामध्ये 5वा क्रमांक सांगण्यात आलेला आहे. आणि याच रिपोर्टनुसार जे टॉपचे देश आहेत ते कोणकोणते आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर जगामध्ये सैन्यावर सर्वाधिक खर्च केला जातं अमेरिका या देशामध्ये. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा देश, तिसरा क्रमांक आहे रशियाचा, चौथ्या क्रमांकावर जर्मनी आणि आपल्या भारताचा 5वा क्रमांक या रिपोर्टनुसार सांगण्यात आलेला आहे. आणि भारताने तब्बल 86.1 बिलियन डॉलर एवढं खर्च हे आपल्या सैन्यावर केलेला आहे असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे जे सिप्री आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ही एक स्वीडन देशामधील संस्था आहे. तर हे पॉइंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच या संबंधित अजून एक इंडेक्स सुद्धा आहे, त्याचं नाव आहे फायर पॉवर इंडेक्स. याद्वारे कोणत्या देशाची मिलिटरी अर्थात सैन्य किती शक्तिशाली आहे हे दाखवण्यासाठी एक क्रमवारी प्रकाशित केली जात असते. यानुसार पहिला क्रमांक अमेरिका या देशाचा लागतो आणि भारताचा यानुसार चौथा क्रमांक सांगण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला इंडेक्स लक्षात ठेवायचं आहे. तसेच जगामध्ये सर्वाधिक हत्यारांची आयात
करणारा देश 2023-2024 या वर्षामध्ये युक्रेन हा राहिलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर भारत हा देश राहिलेला आहे. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाचे इंडेक्स सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर कॉफी उत्पादनामध्ये भारताचा जगात 7वा क्रमांक सांगण्यात आलेला आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 नुसार भारताचा जगामध्ये 14वा क्रमांक आहे. जागतिक आनंदी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 118वा क्रमांक आहे आणि पहिल्या क्रमांकावर सर्वात आनंदी देश ठरलेला आहे फिनलँड. पंचायत हस्तांतरण निर्देशांक आलेला आहे. यानुसार भारतामधील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे कर्नाटक. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक 2024 नुसार सर्वात गंभीर असं हवाची गुणवत्ता चाड या देशाची सांगण्यात आलेली आहे आणि यामध्ये जगात भारताचा 5वा क्रमांक सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे युनायटेड नेशन्स माता मृत्यूदर रिपोर्ट. त्याचं नाव आहे ट्रेंड्स इन मॅटर्नल मोर्टॅलिटी 2000 ते 2023 या 23 वर्षामध्ये ज्या काही मातांचा मृत्यू झालेला आहे त्याचा हे रिपोर्ट आलेला आहे. यानुसार नायजेरिया या देशामध्ये सर्वाधिक माता मृत्यूदर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच प्रकाशित रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही पुस्तक आहे त्याचं नाव आहे रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन, जे की अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा यांनी लिहिलेलं आहे. या लेखकांचं नाव आणि पुस्तकाचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे रामानुजन होते ते भारताचे महान गणित तज्ज्ञ होते. यांच्यावर जीवनावर हे आधारित पुस्तक आहे. तसेच 22 डिसेंबरला जे रामानुजन आहेत त्यांची जयंती असते, त्या दिवशी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. तसेच यांच्याच नावाने एक शास्त्रा रामानुजन पुरस्कार सुद्धा दिला जातो. ते 2024चा पुरस्कार अमेरिकन नागरिक अलेक्झांडर डून यांना देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही महत्त्वाची पुस्तकं सुद्धा लक्षात ठेवायची आहेत. तर अभिजित बॅनर्जी यांनी चॉक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच अभिजित बॅनर्जी यांना 2019 साली अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक सुद्धा देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. दीपा मलिक जी की एक पॅरा ॲथलीट आहे, तिने ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक लिहिलेलं आहे. सय्यद किरमानी यांचं स्टंप ही आत्मकथा आणली आहे. अमिताभ कांत यांचं पुस्तक आहे हाऊ इंडिया स्केड MT G20. पंकज मिश्रा यांचं पुस्तक आहे द वर्ल्ड आफ्टर गाझा. नमिता गोखले यांचं पुस्तक आहे लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज. एस जयशंकर जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे व्हाय भारत मॅटर्स. हे महत्त्वाचं पुस्तक आहे, स्टार करून ठेवायचं आहे. मागच्या काही परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विजया रहाटकर यांनी कर्मयोगिनी वीरांगना हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्या की सध्या भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच अमृत सरोवर अभियानाद्वारे देशभरामध्ये किती सरोवरे बनवण्यात आली आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 68,000 अमृत सरोवर या अभियानाद्वारे संपूर्ण देशभरामध्ये बनवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मिशन अमृत महोत्सव 2022 साली केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेलं होतं. याद्वारे 2022-23 या वर्षामध्ये भारतामध्ये 68,000 अमृत सरोवरे बनवण्यात आली असल्याचं नुकतंच सांगण्यात आलेलं आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवर अर्थात तलाव बनवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं होतं. याचा उद्देश काय होतं? तर ग्रामीण क्षेत्रातील जी पाणी समस्या आहे ते दूर करणे, हे आपल्याला या मिशनविषयी लक्षात ठेवायचं आहे. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच विश्व बॅडमिंटन महासंघाच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, खुनियांग पटामा या विश्व बॅडमिंटन महासंघाचे नवीन अध्यक्षा बनलेले आहेत. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. तर विश्व बॅडमिंटन महासंघ याच्या नवीन अध्यक्षा ज्या बनल्या आहेत त्यांचं नाव आहे खुनियांग पटामा. या थायलंड देशाच्या
महिला आहेत आणि या पदावर अध्यक्षा म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवायचं आहे. आणि या विश्व बॅडमिंटन महासंघाची स्थापना झाली होती 1934 साली. याचं मुख्यालय मलेशिया या देशातील क्वालालंपूर या ठिकाणी आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर क्रिस्टी कॉवेंट्री या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत. शर्ली बोचवे कॉमनवेल्थ नेशनच्या महासचिव बनल्या आहेत आणि या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरल्या आहेत, ज्या की घाना या देशाच्या आहेत. नागोजी ओंकाला एवेला या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत. विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत आणि या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरलेल्या आहेत. रुपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत आणि यांची दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की आंतरराष्ट्रीय प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 3 मेला आंतरराष्ट्रीय प्रेस फ्रीडम डे अर्थात वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी लक्षात ठेवायचे आहे की जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन याला म्हटलं जातं आणि दरवर्षी 3 मेला हा साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला समाजामध्ये योग्य माहिती देणे किती महत्त्वाचं आहे याची आठवण करून देतात किंवा याविषयी जागरूकता पसरवतात. पत्रकार झाले किंवा माध्यम झाली ही जनता आणि जे सरकार आहे यांना जोडणारा एक दुवा समजला जात असतो. तर याविषयी हे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच इतर काही महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर 1 मेला महाराष्ट्र दिन किंवा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 3 मेला वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणून साजरा केला जातो. या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण ज्या काल महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिली घडामोड आपण बघितली होती, भारतातील पहिला AI जिल्हा कोणता बनला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए सिंधुदुर्ग हा भारतामधील पहिला AI जिल्हा ठरलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता IPLच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने केला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी वैभव सूर्यवंशी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच कोणत्या भारतीयाला फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मधुसूदन साई. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयुष्यमान वयवंदना योजना सुरू करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच जागतिक बँकच्या रिपोर्टनुसार 2011-12 ते 22-23 या 10 वर्षात भारतातील किती लोक दारिद्र्यातून मुक्त झाले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 17.1 कोटी. या जागतिक बँकच्या रिपोर्टनुसार सांगण्यात आलेलं आहे की लोक हे भारतामधील दारिद्र्यामधून मुक्त झाले आहेत. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता 2025 सालासाठी गोल्डमन पर्यावरण पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी एकूण 7 व्यक्तींना. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच चर्चेत असणारा सचेत ॲप कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी NDMA. त्यानंतरचा प्रश्न होता तटीय राज्य मत्स्य संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मुंबई. त्यानंतर आपण काल एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की धावत्या रेल्वेमध्ये ATM मशीन असणारी भारतातील पहिली एक्सप्रेस रेल्वे कोणती? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे अतिशय डिटेलमध्ये याचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. याचा फायदा येणाऱ्या परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांना दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए पंचवटी एक्सप्रेसमध्ये धावत्या रेल्वेमध्ये ATM मशीन हे बसवण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारची ही पहिली एक्सप्रेस रेल्वे ही ठरलेली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा असा प्रश्न असणार आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती असणार आहे. तर प्रश्न असे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन अध्यक्ष कोण बनणार आहेत किंवा बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहे. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे कारण खूप महत्त्वाचा आणि खूप असा सोपा प्रश्न आहे.
बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तरे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्याला सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कंटेंट हे टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.